वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। शिंदखेडा येथे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शिंदखेडा परिसरात गोवंश सदृश जनावरांची हत्या थांबवा, गोरक्षकांचे पोलीस निरीक्षकांना निवेदन। महाराष्ट्र शासनातर्फे गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यात आला आहे। सदर कायद्यानुसार गाय किंवा गोवंश यांची कुर्बानी करणे बेकायदेशीर कृत्य असून शिक्षेस पात्र असे कृत्य आहे। महाराष्ट्र राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यात आलेला आहे। दिनांक 7 जून 2025 रोजी बकरी ईद सण साजरा करण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर शिंदखेडा शहरासह परिसरात गोवंश सदृश जनावरांची हत्या थांबविण्याबाबत निवेदन शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या नावे शिंदखेडा शहरातील गोरक्षक आणि हिंदू बांधवांच्या वतीने देण्यात आले। निवेदन शिंदखेडा पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार हवालदार रवींद्र इशी यांनी स्वीकारले। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी शोभा पाटील, शिंदखेडा। मागच्या वर्षी ईदच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गोहत्या झाली होती शिंदखेडा शहरात आणि त्याचे वाईट परिणाम झाले होते। तसे व्हायला नको म्हणून आम्ही पोलीस डिपार्टमेंटला निवेदन दिलं। मागच्या वेळेस बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि गोरक्षक त्या ठिकाणी गोहत्याचे पूर्ण पुरावे सोबत आम्ही पोलीस डिपार्टमेंट सोबत घेऊन पूर्ण विल्हेवाट लावली होती डिपार्टमेंटला इथं आणून, आणि परत अशी घटना व्हायला नको म्हणून आम्ही आज डिपार्टमेंटला परत सोबत घेऊनच कारवाई करण्यासाठी सक्षमची माहिती दिली आहे। असं परत घटना घडल्यास दोन गटात आणखीन तणाव निर्माण होईल असं होऊ नये म्हणून आज निवेदनद्वारे आम्ही डिपार्टमेंटला पूर्ण माहिती दिली आहे। आपली त्या ठिकाणी चर्चा झाली, त्या ठिकाणी चर्चेमध्ये तरी सूचना देण्यात आल्या, जसं की काही नोटीस वगैरे देण्यात, त्याविषयी काय माहिती? नानांनी आम्हाला सांगितलं की यावेळेस ईदच्या 1 दिवस अगोदरपासून तर 4 दिवसापर्यंत कत्तलखाना पूर्ण सील करण्यात येणार आहे आणि अशी घटना होणार नाही म्हणून आम्ही पूर्ण काळजी घेणार आहोत आणि पूर्ण जिथे अशी घटना होतील तिथे आम्ही होल्डिंगद्वारे सूचित करण्यात आहोत की अशी घटना व्हायला नको, गोहत्या व्हायला नको म्हणून। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।